म्हणजे ही बाळाची मावशी आहे. मावशी आहे तू बाळाची. बघा मावशी म्हटलं तर ती लाजते, मला मावशी नाही म्हणायचं. मी सांग हां. तर हे नाही का ताईने गिफ्ट म्हणजे मनीषा ताईने कपडे आणलेले आणि ह्या ओम. नमस्कार, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही माझी बहीण आहे, तर काकाची मुलगी आहे ही माझ्या. नमस्कार करते हो. कसं करत असते नमस्कार? नमस्कार. तुला व्हिडिओ आवडतात का? आवडतात तुला व्हिडिओ काढायला? तू छान छान डान्स करते ना. तर हिचं रोजचं चालू राहते. आणि कसं आहे, माझ्या चॅनलला जास्त व्हिडिओ वगैरे होत नाही, तर म्हणते दीदी तू माझं एकच व्हिडिओ काढ, पण छान काढ. मी नाही का खूप छान डान्स करते, एवढी ॲक्टिव्ह आहे ही बोलायला. आणि त्या दिवशी पण नाही का मावशी म्हणजे ही बाळाची मावशी आहे. मावशी आहे तू बाळाची. बघा मावशी म्हटलं तर ती लाजते, मला मावशी नाही म्हणायचं. मग कोण आहे तू? कोण आहे तू? दीदी आहे ना? दीदी आहे ना बाळाची? हां. तुला काय म्हणायचं मग? काय म्हणायचं? बाळाची दीदी आहे ना तू? तू मावशी आहे ना पण? मावशी आहे का? बघा ही दीदी आहे. तशी मावशी लागते, पण नाही का तिला मावशी म्हटलं तर खूप लाजते ती, मला मावशी नाही म्हणायचं म्हणते. तू गोष्टी नाही सांगितल्या आज बाळाला? नाही सांगितल्या का बरं? का बरं नाही सांगितल्या? छोटा आहे म्हणून. हां, बाळ झोपलेला होता. तर बघा काल नाही का ताई आलेल्या होत्या, तुम्हाला सांगितलंच होतं की पाहुणे कोण येणार होते. तर कसं आहे, बोलण्यामध्ये थोडं कन्फ्युजन होतं, सांभाळून घ्या. तर काल नाही का बाळाची आतू आलेली होती, तुम्हाला माहीतच आहे, कारण मनीषा ताई आलेल्या होते इकडं. त्यांना बस्ता वगैरे फाडायचा होता लग्नाचा. त्यांच्या ननदबाईच्या मुलीचं लग्न आहे फेब्रुवारीमध्ये. तर त्यांचा बस्ता वगैरे फाडलेला आहे. तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघितलेच असन. आणि त्यांना नाही का त्यांनी बाळाला नाही का काय गिफ्ट आणलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. आणि त्यांच्या ननदबाई पण आल्या होत्या, त्यांनी पण छान गिफ्ट वगैरे दिलं बाळाला पण. तर बघा मी गिफ्ट काय दिलं तर बघा अशा गोष्टी चालूच राहतात नेहमी. नाही का हे दुखते म्हणून आता आंघोळ करते, मालिश केली, झोपला बाळ. आता आंघोळ करू बाळाची. चला 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 आंघोळीले आता. चला बाळाची आंघोळ करू आपण. हा देऊ आंघोळ करू आपण बाळाची. हा छान छान. आता छान छान आंघोळ करायची. हा हो, खाली टाकले की झोपते. त्याला आता आंघोळ करू, कपडे घालू. हा उलट टाकले की हा रडते, मग याच्यात झोपते. आला की तू हे देतो मग झोका. आंघोळ केली की झोका देतो बाळाले. हा झोपते मग. गाणं म्हणायचं ती दुसरं गाणं म्हण ना बाई. ते नाही ना बाई, दुसरं गाणं. हा आमचोरीचं याला म्हणणं. गुरुजीने खायची एक का शून्य मला उडलं. हा पप्पी घ्या बघा. हा मस्त पप्पी. किती मस्त गाणं म्हणून राहिली पायावर तुला. बघा खूप छान गाणं म्हणते. दररोज म्हणते का? अजून पाठ कर गाणे. आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा, हिचे रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील. रोज एक एक अंगाई गीत म्हणत राहते ते नेहमी, आणि लक्षात पण खूप राहते तिच्या. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. तोपर्यंत बाय बाय. देऊ बाय कर. बाय बाय. आमची व्हिडिओ कंटिन्यू बघा. मन जोरात बोलायचं ना, मग असं लाजून लाजून बोलायचं का? हा आमची व्हिडिओ कंटिन्यू बघत जा. मन व्हिडिओला सबस्क्राईब करा, कमेंट करा. असे व्हिडिओ राहतात आमचे. आणि कमेंटमध्ये सांगा, कारण बाळाच्या डोळ्याला पण चिप्पड येत आहे. तर चिप्पडसाठी काय त्याच्या डोळ्याला पाणी येत आहे. पाणी आल्यामुळे नाही का ते ड्रॉप वगैरे डॉक्टर म्हणत होते की सध्या देत नाही आम्ही, कारण 6वा महिना म्हणतात की येतच ते बाळाला चिप्पड वगैरे पाणी डोळ्यामध्ये. तर असं चाललंय. देऊ बाय. तुमचा बाळ कोणासारखा दिसतो हे कमेंटमध्ये सांगा आम्हाला. आणि टोपी तर बघा, त्याची आजीने टोपी आणलेली आहे, पण त्याला खूप मोठी झालेली आहे टोपी.
देऊ तू गोष्टी सांगितल्यास हा. बघा आजी गाणं म्हण ना बेटा. हां आजीच्या पण गोष्टी रोज चालू राहते. बाळाला गाणं म्हणा. नेहमीच्याच गोष्टी चालू राहते. तर हे मनीषा मी ताईने सांग म्हणलेलं आहे. हां तर हे नाही का ताईने गिफ्ट म्हणजे मनीषा ताईने कपडे आणले. कपडे आणलेले आहे आणि ह्या ओम आणलेला आहे अर्ध्या ग्रॅमचा. तर आता सोनं पण खूप महाग झालेलं आहे. तर असं आणलेलं आहे. कोणी आपापल्या परीनं आणत असते. हे आणि कोमल ताईनं आणलं. हां हे ताईने 1 ग्रॅमचे मणी आणलेले आहेत त्याच्यामध्ये आहे. आणि हे सागरगोटा आणलेलं आहे त्याच्या आजीने. तर म्हणत होत्या की सागरगोटा आता बांधून टाक. पण कधी बांधत असतात आपण इथे ते थांबून बांधू मग. हां थोडंसं ते वजनदार आहेत ना. हां तर वजन आहे त्याचं खूप. तर आम्ही 1 महिन्याने बांधणार आहे त्याला. ज्योती किती बांधून दिली गळ्यात. हां तर ज्युती हातात बांधत असतात ना. हा हातात बांधली. हां हातात बांधलेले आहे. आणि गळ्यात त्याला दुखते म्हणून. काळे धागे वगैरे सर्व बांधून टाकलेले आहेत. म्हणजे 12 दिवसांनी बांधतात. तर बघा गोष्टी किती मस्त चालू राहतात. गाणं म्हण ते कालचं आहे. गाणं म्हण बेटा. हा म्हण बरं. मस्त गोष्टी सांगते. आणि गाणं ही म्हणायचं बाळाले. त्यांच्या ननदनी साडी आणलेली आहे. त्यातली म्हणून टाकू नका. आणि ड्रेस कुठे ठेवलेले आहेत. ड्रेस होते ना. एक गाणं. हो ड्रेस येतात. हां ड्रेस दाखवते मी तुम्हाला. तर बघा असं बाळवंताचं असलं तर पसारा वगैरे राहतेस. तर बघा ड्रेस पण खूप छान आणलेले आहे. म्हणून घे. दीदीला टाकू द्या. देऊ ड्रेस. बाळाला गाणं म्हणून पण त्याच्या आतून त्याला ड्रेस आणला छान छान. तुला पाहायचा का ड्रेस. हां बघ तुला कोणता ड्रेस आवडला. हां त्यांच्या ननद बहिणी आणलेला आहे. कपडे ते. आणि हे ताईनं आणलेलं आहे त्यांच्या आतून. बाळाच्या आतून ड्रेस आणलेला आहे बाळाला. बघा लहान बाळाचे असेच छोटे छोटे मिळत असतात. आणि त्याला कसं आहे तो छोटा असल्यामुळे त्याला पण अवघडच जातं घालायला. पण मोठेच होतात. तुला कोणता आवडला का ड्रेस. दोन्ही पण छान आहे ना. दोन्ही पण छान छान आहे ड्रेस. मनीषा ताईनं आणले. त्यांच्या ननदने आणले. हे त्यांच्या ननदनं आणलेलं आहे जेवण खाणं केले. त्यांना. तर बाळ खूप रडत होता रात्रीचा. तर त्यामुळे व्हिडिओ काही घेण्यात आला नाही. त्यांना पाहुणचार वगैरे घेतलेला आहे. आणि उशीर पण झाला होता खूप. तर त्यामुळे ते शेगावला गेलता आणि इकडं पण आलत्या. तर त्यामुळे खूप 10-11 वाजलेले होते. आज सकाळीच गेले ना. हां तर सकाळीच गेलेल्या होत्या. त्यांना कॉल पण केला मी. कुठून आणली आपण? कॉल केला तर त्या म्हणत होत्या की मी अकोल्याच्या गाडीमध्ये बसलेले आहे. तर असं झालेलं आहे. सकाळी पण घाईस होती त्यांच्या मागे. आणि हे काय असं आहे त्यांच्या ननदने साडी आणलेली आहे. आणि 500 रुपये पण ठेवलेले होते त्याच्यावरती. बाळाला खाऊ दिलता तो. तर असं आहे. आणि इथं पण इकडं गोष्टी चालूच राहतात. ते बाळाला गाणं म्हण नाही. रडत नाही. आपण आंघोळ करू मग बाळाची. हा. हा, ते आता मालिश वगैरे केलेली आहे बाळाची. आणि आता आंघोळ करायची बाळाला. तर देऊ काय चाललंय तुझं. हां बाळाचे कपडे पाहिजे. कोणता ड्रेस घालायचाच बाळाला. कोणता कोणता कलर आहे तो. आकाशी. पिंक कलर नाही तो. आकाशी. ब्ल्यू कलर. हां आणि तो कोणता येलो कलर. ते रडून राहिला. गाणं म्हण एक बाळाले आता आधी. इकडं बघ. हे ते हा म्हण एक लवकर. जोरान म्हण बेटा. जोरात म्हण. जोरान म्हण. म्हण ना जोरात. उठला असं लाजायचं ना. हा हां म्हण जोरान. त्याच्या मांडीवरती तिच्या मांडीवर. झोपला ग बाई. हा म्हण गाणं. जोरात म्हणायचं असं लाजून लाजून हा कशाला म्हण ना म्हणायचं. गाणं. त्याला ऐकू नाही जात. कोट्यात बाळ पप्पी घे एक आता. हा बघा आता किती- आंघोळ करायची. किती छान गाणं म्हटलेलं आहे तिनं. अंगाई गीत म्हटलेलं आहे. कोणतं म्हटलं का तो. निंबोणीच्या झाडामागे आहे ना. हे रोज म्हणत असतील तू. हा बाळाजवळ येऊन पण बघा बसते. तुम्ही म्हणसाल बाळाला नाही का मी पाळणा केला. आणि पाळणा केल्यानंतर हे देऊ नये का त्याच्यामध्ये जाऊन बसली होती काल आहे ना. पण बाळाचा पाळणा तू तोडून टाकला. आता बाळाला झोपायला आता दुसरा आणायचा. हां आपण दुसरा आणू. हां नाही गे रे. है ना. यातनी झोपत नाही बाळ. हा तुझा आहे पाळणा. तू जाऊन बसत असते त्याच्यात. मग आपलं बाळ कसं झोपणार त्याच्यात. तू झोपत असते. ते मग बाळाले नाही का. बाळ झोपला. हो का? आता आंघोळ करायची. उठल्यावर बर. हां पहिले बाळाला नंतर तू बसते आहे ना त्याच्यात. त्या भाराने तू पळून जाते मग पाळणा.
है ना? पाळणा तुटतो ना तुझ्या पाळाने? काय 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 म्हणते है ना? आता बाळाला बघा आंघोळ काल करायचं सर्व ना? पाहुणे येऊन गेलेले होते आणि मेन म्हणजे तुम्ही सांगतो माझं घर असं आहे साध्या सिंपलीमध्ये. आणि इकडं आजी आहेत, ह्या माझ्या आई आहेत. स्वयंपाक वगैरे चालू आहे इकडं आणि देवपूजा वगैरे केलेली आहे. देवघर पण खूप छान केलेलं आहे आणि तयार मीच केलं तर लग्नाच्या अगोदर. पण कसं आहे फोटो वगैरे छान लावलेले आहेत, इथं डेकोरेशन वगैरे केलेले आहेत. आणि असं आहे इकडं पण. आणि इकडं विटर वगैरे म्हणजे पाणी तपवायला लावलेले आहेत. असं आहे इकडं झाडं वगैरे लावलेले आहेत. आणि तुम्ही माणसाने कशासाठी ठेवलेलं आहे, इकडं चक्की आहे आणि ते शेका वगैरे घेत असतात म्हणतात बाळवंतामध्ये. तर असं आहे